श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण इथे पाहत आहोत. आज सुंदरकांडातील अध्याय 13वा, हनुमंतांकडून वन विध्वंस. ओम श्रीराम. सीतामातांनी आपल्या वेणीतील सुवर्णमणी खून म्हणून दिल्यानंतर हनुमंतांस असे वाटते की थोडे युद्ध करावे व मगच श्रीरामांच्या भेटीला जावे. या अशोक वाटिकेचा विध्वंस केला म्हणजे रावणाला ही बातमी कळेल व त्यानंतर अनेक राक्षसांचा वध करावा व हीच पुढील महायुद्धाची नांदी आहे हे दाखवून द्यावे. तेवढ्यात सीतामाता हनुमंतांना म्हणतात की तू खूप भुकेलेला असशील. तेव्हा त्यांनी आपल्या हातातील सुवर्ण कंकण काढून हनुमंतांना देतात व म्हणतात की लंकेत जाऊन भोजन कर. हनुमंत म्हणतात की गृहस्थाचे भोजन मला नको, मी या बागेतील फळे खातो. मग हनुमंत फळे खातात व त्या बागेची संपूर्ण मोडतोड करतात. त्यामुळे अनेक सैन्य धावून येतात व रावणालाही बातमी कळविली जाते. मग रावण खूप सैन्य पाठवतो व युद्धाला सुरुवात होते. त्यानंतर हनुमंत 14,000 राक्षसांचा वध करतात. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाचा प्राण म्हणजेच हनुमंत आता त्या परमशांती म्हणजेच सीतामाताकडून चिरंजीवी या मुद्रेने मुद्रांकित झालेला आहे. परंतु प्राणाचा मूळ स्वभाव हा युद्ध करणे हेच आहे. साधकाचा अध्यात्म प्रवास ही एक प्रकारे रणभूमीच आहे. कारण साधक हा अध्यात्म प्रवास करत असताना गुरुप्रणीत साधना व गुरुकृपेने शुद्धीकरण प्रक्रिया सुरू करतो व एक एक टप्पा ओलांडत ऊर्ध्वस्थित आपल्या पूर्णत्वाच्या ध्येयाकडे जात असतो. तेव्हा या प्रत्येक टप्प्यावरील शुद्धीकरण करत असताना त्या त्या टप्प्यावरील अशुद्ध किंवा वामशक्तींशी या साधकाच्या प्राणाला युद्ध हे करावेच लागते. तेव्हाच त्या टप्प्यावरील किंवा स्तरावरील शुद्धीकरण होते व तो टप्पा किंवा तो स्तर अध्यात्म प्रवासात सहभागी होतो. आता आपण या अध्यायाचे सार आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे कथेमध्ये सीतामातांनी हनुमंतांना चिरंजीवी होशील हा आशीर्वाद दिलेला आहे. मग श्रीरामांना खून म्हणून देण्यासाठी ते आपल्या वेणीतील एक सुवर्णमणी देतात. आणि मग हनुमंतांना असं वाटतं की आता असं कसं जायचं ना, थोडंसं रावणाला एक रामशक्तीचा नमुना दाखवून गेलं पाहिजे. मग त्यांना वाटतं की आपण थोडंसं इथं युद्ध करावं. मग सीतामाता म्हणतात की तू भुकेला असशील, लंकेत जाऊन भोजन कर, म्हणून ते आपल्या हातातील सुवर्ण कंकण त्याला देतात, हनुमंतांना देतात. परंतु हनुमंत म्हणतात की मला गृहस्थाचे भोजन नको, मी याच बागेतील फळे खातो. आणि ते फळे खाण्याच्या निमित्ताने त्या बागेची संपूर्ण नासधूस करतात, मोडतोड करतात. तिथले सगळे बनकर, माळी आणि सैनिक सगळे हनुमंतावर धावून येतात. ही बातमी रावणाकडे जाते. रावण प्रचंड सैन्य पाठवतो आणि तिथे युद्धाला सुरुवात होते. हनुमंत तिथे 14,000 राक्षसांचा वध करतात. ही कथा हीच साधकाच्या दृष्टीने कशी, तर साधकाचा
हा शुद्ध आणि बळकट झालेला प्राण त्या म्हणजेच हनुमंत त्या परमशांती मातेकडून म्हणजेच सीता मातेकडून चिरंजीवी ही मुद्रा धारण करतो आणि प्राणाचा मूळ स्वभाव हा युद्ध करणेच आहे. कसा तर पहा, आपण आपल्या स्वतःच्या जीवनाचं जर आपण अंतरंगातून अवलोकन केलं ना, तर आपल्या लक्षात येईल की आपण दर क्षणाला आपण युद्धाला सामोरं जात असतो. आपल्या अंतरंगात अखंड संघर्ष चालू असतो. हा संघर्ष कोण करतं? हा संघर्ष प्राण करतो, बुद्धी नाही. बुद्धी विचार करते, निर्णय घेते, परंतु संघर्ष हा प्राण करतो. म्हणजे आपल्या हृदयातून संघर्ष चालतो. भावभावनांचा संघर्ष, विकारांशी संघर्ष, वासनांशी संघर्ष, प्रत्यक्ष कार्याशी संघर्ष. म्हणजे देहाने कार्य करताना सुद्धा संघर्षच. वा, साधं एक उदाहरण घ्या. समजा मला एखादं काय काम करायचं आहे, माझ्या घरामध्ये म्हणा, बाहेर म्हणा, तर मला शरीराच्या कुठल्या तरी अवयवाने म्हणजे हाताने, पायाने, अगदी बुद्धीने सुद्धा कुठलंही कर्म करायचं म्हटलं तर त्यासाठी शक्ती वापरावीच लागते. ती शक्ती कोणाची असते? ती प्राणाची असते. आणि ती शक्ती वापरणे म्हणजे संघर्ष करणे किंवा वैचारिक संघर्ष, भावनिक संघर्ष. आणि हा प्राण सतत करत असतो. हा जो संघर्ष होत असतो हा प्राण सतत करत असतो. माझ्या अंतरंगामध्ये जर विचार केला ना मी, तर सतत चांगल्याचा आणि वाईटाचा संघर्ष चालू असतो. म्हणजे समजा एखादं मी कार्य करायला घेतलं, एखादं काम करायला घेतलं, एखाद्याशी बोलतोय, मी चांगलं की वाईट याचा निर्णय बुद्धी घेते, परंतु संघर्ष हा प्राणाला करावा लागतो. म्हणजे माझ्यातून जर काही वाईट वर येत असेल तर त्याच्याशी हा प्राण संघर्ष करतो आणि त्याला चांगल्यात परावर्तित करण्याचा प्रयत्न करतो. परंतु जर माझा प्राण शुद्ध झालेला नसेल तर मी वाईटच करतो, वाईटच गोष्टी करतो. चांगल्या गोष्टी माझ्याकडनं होत नाही, कारण माझा प्राण हा अशुद्ध असतो. माझा प्राण हा शुद्ध झालेला नसतो, बळकट झालेला नसतो. त्यामुळे मी वाईटाच्या आहारी जातो, माझ्याकडनं वाईट गोष्टी घडतात. हेच वैश्विक स्तरावर सुद्धा राष्ट्राच्या स्तरावर सुद्धा. थोड्यात उदाहरण घ्या. आत्ताच भारत आणि पाकिस्तानचं युद्ध संपलं. इथे खूप मोठा संघर्ष झाला, खूप मोठा भडका उठला. इथे आजच्या घडीला आपल्या भारताचा प्राण हा इतर राष्ट्रांच्या पेक्षा बऱ्यापैकी शुद्ध झालेला प्राण आहे. यामध्ये पण वाईट लोक आहेतच ना. म्हणजे वाईट लोकांचा प्राण म्हणजे तोच राष्ट्राचा वाईट प्राण आहे. परंतु आजच्या घडीला जगातल्या सगळ्या देशांपेक्षा भारताचा प्राण हा शुद्ध आहे. आणि त्यामुळे हे भारत पाकिस्तानवर आपण एक थोड्या दिवसात त्यांच्यावर विजय मिळवला किंवा त्यांना चपराक दिली, त्यांना धडा शिकवला. तर हे शुद्ध प्राणाचं लक्षण आहे. आणि याकरता भारतातले जे नेते आहेत ते शुद्ध असावे लागतात, त्यांचा प्राण शुद्ध असावा लागतो, तेव्हा ही गोष्ट घडते. आणि जेव्हा देशाचा प्राण अशुद्ध असतो ना, राष्ट्राचा प्राण अशुद्ध असतो ना, तेव्हा गुलामी येते. याचाही आपण भारतीयांनी अनुभव घेतलेला आहे. 150 ते 200 वर्ष इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं, तेव्हाही आपल्या भारतातल्या शुद्ध असलेल्या व्यक्तींच्या प्राणाने महासंग्राम केला. त्यात सगळे स्वातंत्र्य सैनिक, सगळे देशनेते, ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्याही अगोदर इराण, इराक इकडनं जी मुघल सेना आली, त्यांनी आपल्यावर सत्ता गाजण्याचा प्रयत्न केला. त्यामध्येही आपल्या भारताचा खूप मोठा ऱ्हास झाला. तिथेही गुलामी पत्करावी लागली. हे कशाचं लक्षण? तर त्या राष्ट्राचा प्राण हा अशुद्ध झालेला असतो, तो संघर्ष करू शकत नाही, तो झोपलेला असतो, तो गुलाम होतो. परंतु
त्या अशा अवस्थेतसुद्धा असे काही महापुरुष असतात की त्यांचा प्राण हा शुद्ध आणि बळकट झालेला असतो आणि ते राष्ट्रासाठी कार्य करतात. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी हेच कार्य केलं ना. त्यांचा प्राण शुद्ध होता म्हणून त्यांनी या मुघलांच्या विरोधात रण पेटवलं आणि त्यांना तो धडा शिकवलाच. तसंच इंग्रजांनी त्यानंतरच्या काळामध्ये प्राण पुन्हा अशुद्ध झाला, पुन्हा आपण इंग्रजांचे गुलाम झालो. पण आपल्या भारतीय स्वातंत्र्य सैनिकांनी पुन्हा आपल्याला ते स्वातंत्र्य मिळवून दिलं. आणि आजच्या या घडीला अमेरिका जो आपल्यावर टेरिफचं वार करतो आहे, हे आपल्यावर होणाऱ्या राष्ट्राच्या प्राणावर होणारं हे अतिक्रमण किंवा आक्रमणच आहे. परंतु आपले देशातले नेते जर कणखर आणि शुद्ध प्राणाचे असतील तर त्याला जुमानत नाही, ती लढाई लढतात. असंच जगाच्या दृष्टीने सुद्धा जेव्हा दुसरं महायुद्ध पेटलं ना, तेव्हा हिटलर आणि ब्रिटिश वगैरे हे अशा दोन पार्ट्या तयार झाल्या होत्या. आपल्यावर ब्रिटिश राज्य करत होते, परंतु आपल्या देशातील ज्यांचा प्राण पाहिजे तेवढा शुद्ध नव्हता त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात उभं राहण्याचं ठरवलं. परंतु तेव्हा योगी श्री अरविंदांनी ब्रिटिशाच्या बाजूने उभे राहिले, कारण तेव्हा जागतिक वार होतं, वैश्विक महायुद्ध होतं आणि हिटलर वगैरे हे तमोगुणी होते. म्हणून श्री अरविंदांनी अंतरंगातून ब्रिटिशांना साथ देऊन त्यांनाचा पराभव केला. कारण श्री अरविंदांचा प्राण हा शुद्धातिशुद्ध होऊन वैश्विक शुद्धतेच्याही पलीकडे गेलेला होता. त्यामुळे त्यांनी अंतरंगातून ती शक्ती पुरवली आणि हिटलरांना नामोहरम केलं. एकूण प्राण अशुद्ध झाला की अवनीती येते, प्राण शुद्ध झाला की ऊर्ध्वझेप घेता येते. कथेमध्ये हेच आहे की इथे प्राण शुद्ध झाला, त्याने ऊर्ध्वझेप घेऊन लंकेत प्रवेश केलाय, आता युद्धाला सुरुवात केली, पुढे लंका सुद्धा तो प्राण जाळणार आहे, म्हणजे हनुमंत लंका जाळणार आहे. म्हणजे हे माझ्या व्यक्तीच्या दृष्टीने हे युद्ध असंच चालू असतं, राष्ट्राच्या दृष्टीने सुद्धा असंच चालू असतं आणि वैश्विक स्तरावर सुद्धा हे असंच चालू असतं. याकरता प्राण शुद्ध असावा लागतो, तो मग व्यक्तीचा असो, राष्ट्राचा असो किंवा विश्वाचा असो. जेव्हा विश्वाचा प्राण हा गतप्राण होतो तेव्हा प्रलय येतो आणि विश्व संपून जातं. राष्ट्राच्या बाबतीत गतप्राण झाला तर ते राष्ट्र कोणाचं तरी गुलाम होतं, गुलामीत पिचत पडावं लागतं. व्यक्तीच्या दृष्टीने जर झाला तर तो तमोगुणात आणि शेवटी मृत्यूच्या आहारी जाऊन तो अवनत होत राहतो, उन्नत होत राहत नाही. म्हणून साधकाचा प्राण हा शुद्ध असावा लागतो आणि त्यासाठी त्याने आपल्या गुरूंशी समर्पित होऊन गुरुप्रणीत साधना ही केली पाहिजे. हेच या अध्यायाचं सार असं मला वाटतं.